तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास झालेलाच आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये एक आषाढी एकादशीवरती एकदम हाय क्वालिटीमध्ये बॅनर क्रिएट केलेला आहे, जो की आपण पीसीमध्ये क्रिएट केला होता। पण बऱ्याच जणांकडे पीसी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याची पीएलबी फाईल क्रिएट करून आपण सर्वांना मोबाईलमध्ये पिक्सेल ॲपवरती कशा पद्धतीमध्ये आपण बॅनर क्रिएट करू शकतो ते आपण तुम्हा सर्वांना सांगणार आहोत। आणि एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये मी पीएलबी फाईल क्रिएट केलेली आहे मित्रांनो। आणि तुम्हाला मटेरियल हवा असेल तर मी मटेरियल सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की मित्रांनो त्याची एक जीप फाईल क्रिएट केलेली आहे। सिम्पली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जीप फाईल आहे ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे। तर टेन्शन घ्यायची काय गरज नाही मित्रांनो, एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये मटेरियल दिलेलं आहे, एकदम फ्रीमध्ये मटेरियल आहे आणि एकदम फ्रीमध्ये पीएलबी फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। तर कशा पद्धतीमध्ये काय काय करायचं ते सर्व आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे। सिम्पली आपलं पिक्सेल ॲप ओपन झाल्यानंतर सिम्पली याला कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये आपलं पिक्सेल ॲप ओपन झालेलं आहे। सिम्पली तुम्हाला खाली इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथे इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण आपलं मटेरियल बघूया मित्रांनो। मटेरियल बघितल्यानंतर आपण आपली पीएलबी फाईलकडे जाऊया। तर सिम्पली अशा पद्धतीमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड बघायला भेटेल आणि एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे मित्रांनो। आणि एकदम HD क्वालिटीमध्ये आपण आपलं बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे। सिम्पली तुम्हाला बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे। सिम्पली तुम्हाला ते रिलेटिव्ह साईजवरती जायचं आहे आणि याची विड्थ जी आहे मित्रांनो ते 100वरती करायची आहे। तर अशा पद्धतीमध्येच तुम्हाला जे काही सर्व मटेरियल असेल ते ॲड करायचे आहेत। सिम्पली मटेरियल ॲड केल्यानंतर लॉक करायला विसरू नका मित्रांनो, कारण ते नंतर हलवू शकतात। तर परत इम्पोर्टवरती जायचं। इम्पोर्टवरती गेल्यानंतर परत आपण बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण विठ्ठलाची फोटो घेतलेली आहे। त्याला देखील तुम्हाला विड्थमध्ये जाऊन हा साईज व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट करायची आहे। तुम्हाला इकडे तिकडे करायची काहीच गरज नाही मित्रांनो, मी साईज ऑलरेडी सेट करून दिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काही चिंता करायची काही गरज नाही। सिम्पली इम्पोर्टवरती क्लिक करायचं। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण फॉन्ट यूज केलेला आहे आषाढी एकादशीवरती। त्याला देखील रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची विड्थ 100 करायची आहे। तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व PNG इथं ॲड करून घ्यायचे आहेत आणि एकदम सिम्पली इथं नाव तुमचं ॲड करायचं आहे। जर तुमच्याकडे मित्रांनो श्रीलिपीच्या फॉन्ट नसतील किंवा AMHच्या फॉन्ट नसतील तर त्यासाठी आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवले आहेत फॉन्ट्सवरती। आपल्या चॅनलवरती जास्ती करून फॉन्टचे बरेच व्हिडिओ येत असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला फॉन्ट्स हवे असतील तर सिम्पली ते व्हिडिओ जाऊन तुम्ही फॉन्ट्सचे बघू शकता। एकदम हाय क्वालिटीमध्ये 1000+ फॉन्ट दिलेले आहेत एका व्हिडिओमध्ये 100+ आहेत आणि ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो, जे की आपले कॅलिग्राफी फॉन्ट्सवरती आहेत। जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की चेकआउट करू शकता। तर आपण सर्व काही इथे ॲड करत बसणार नाही मित्रांनो, सिम्पली आपण आपली पीएलबी फाईल ओपन करणार आहे। तर सिम्पली पीएलबी फाईल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली तुमची फोटो आणि तुमचं नाव चेंज केल्यानंतर एकदम हाय क्वालिटीमध्ये तुमचं बॅनर क्रिएट होऊन जाईल। तर सिम्पली मी याला कॅन्सल करून टाकतो। आता कॅन्सल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते साईडला माय प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत आहे, त्या माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ते .plpचं ऑप्शन आहे, त्या .plpवरती क्लिक करायचं आहे आणि जिथं कुठं आपण तुम्ही माझी जीप फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल सिम्पली तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। तर सिम्पली तुम्ही अशा पद्धतीमध्ये माझी जीप फाईल एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला एक फोल्डर बघायला भेटेल। त्या फोल्डरचं नाव आहे मित्रांनो आषाढी एकादशी। तर सिम्पली अशा पद्धतीमध्ये फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक पीएलबी फाईल दिसून येईल। त्या पीएलबी फाईलवरती क्लिक करायचं आणि ओपन अँड ॲडवरती क्लिक करून टाकायचं। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व काही इथे एकदम हाय क्वालिटीमध्ये क्रिएट झालेला आहे। सिम्पली तुम्हाला इथे तुमच्या फोटोला अनलॉक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी फोटोला अनलॉक करतो आणि सिम्पली जे काय आपलं नाव आहे त्या नावाला अनलॉक करायचं आहे। सिम्पली इथे तुमचं जे काय नाव असेल मित्रांनो ते तुम्ही इथं अशा पद्धतीमध्ये टाकून घेऊ शकता। ह्याला कोणत्या इंडियन फॉन्ट कन्वर्टरची गरज नाही किंवा युनिकोड पॅडची ॲप्लिकेशनची सुद्धा गरज नाही। सिम्पली तुम्ही इथं जे काही नाव टाकाल ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन जाईल। ह्या फॉन्टला म्हणतात मित्रांनो देवनागरी फॉन्ट। जर तुम्हाला हे फॉन्ट हवे असेल तर आपण ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो, याच्या अगोदर आपण तोच व्हिडिओ अपलोड केलेला आहे। देवनागरी फॉन्ट म्हणून 50+ काही फॉन्ट दिलेले आहेत मित्रांनो। तुम्हाला इथं स्क्रीनवरती तो व्हिडिओचा थंबनेल दिसत असेल, सिम्पली तुम्ही आपलं चॅनल ओपन करून तो सुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता। इथे तुमचं जे काय नाव असेल ते तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आणि नाव टाकून घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जे कोणती फोटो असेल मित्रांनो सिम्पली तुम्हाला आता इथं मी एक फोटो चेंज करून दाखवतो। सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, रिसिलेक्ट करायचं आहे। रिसिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे जे कोणती फोटो असेल ते फोटो सिलेक्ट करायचे आहे। तर एक्झाम्पलमध्ये मी मित्रांनो एक दुसरी फोटो सिलेक्ट केलेली आहे माझी। सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये आपली फोटोला थोडं बहुत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये मी सेट केलेला आहे माझी फोटो सेकंड। सिम्पली या फोटोला लॉक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम कमी वेळामध्ये आपला बॅनर क्रिएट झालेला आहे।
तर कशी वाटली कन्सेप्ट मित्रांनो? कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असे एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ कंपल्सरी येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.